परफॉर्मन्स चालू करण्याच्या आधी या माझ्या ऍक्टचा कुठल्याही व्यक्ती, संस्था, डिपार्टमेंटशी काही संबंध नाही. जर चुकून तो योगायोग आढळला तर त्या डिपार्टमेंटने स्वतः आत्मपरीक्षण करावं. कसं आहे, डिस्क्लेमर देऊन टाकतो, स्टँडअप वाल्यांचे दिवस आधीच खराब आहे. चांगले आयुष्य चाललेलं असं त्याचा प्रणित मोरे होऊ शकतो. तुम्हाला काय, तुम्ही हसून निघून जा. आता तुम्ही त्या ऍक्टवर हसाल, नंतर घरी गेल्यावर माझ्या परिस्थितीवर हसाल. हसायला तुम्हाला तर भेटणारच आहे, पण मी डिस्क्लेमर देऊन मोकळा होतो. तुम्हाला आता चालू करू आपण. माझं नाव गणेश आहे आणि अजून कोणी आहे का गणेश आपल्यामध्ये इथे? फक्त हात वर. अरे गणेश वाले. तर गणेश माझ्या परिस्थितीसोबत ऍक्ट सोबत जास्त रिलेट करू शकत, कारण की गणेश हे नाव काही खूप युनिक नाही, त्याला काही महत्व नाही. कधी सगळ्यात लहानपणापासून आम्ही गणेश कधी नाव ऐकलंच नाही. सगळे आम्हाला गण्यात चिडवायचे. गण्या गणपती, गण्याची ढेरी चमकती, गण्याची बायको गणपती, हे ऐकत आम्ही मोठे झालो. पण मागच्या 2-3 महिन्यापासून आम्हाला कळतंय की गण्याला इज्जत नाही, गणेश शेठला इज्जत आहे. गणेश शेठचा रील कोणी बघितलं हात वर करा बघतो. ओके, गणेश शेठचं मला आता रील जे बघतोय त्याच्यामध्ये मला माझ्या सगळ्या मित्रांनी गणेश शेठच्या रील पाठवायला सुरुवात केली. ज्यांना माझ्याकडनं उधारी पाहिजे हे सगळे मला रील पाठवतात. गणेश शेठचं मन लय मोठं आहे, गणेश शेठचं नशीब खोटं आहे, पण गणेश शेठवर लोक लय जळतात. गणेश शेठ आपल्या मदतीला पळतात. लोक काही करा, गणेश शेठ पण 200 रुपये फोन पे करा. आता गणेश शेठ आता खाजगी कंपनीत काम करतात. आता गणेश शेठ खाजगी कंपनीत काम करतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे गणेश शेठच्या आयुष्याची ऑलरेडी गुरुवार पेट झालेली आहे. बजाज फायनान्सचा याच्यावर डेट आहे. ओव्हर टाईम करतो तरी याचं पोट काही भरत नाही. गणेश शेठ कुठं काम करतो तर कॉर्पोरेटमध्ये. कॉर्पोरेटमध्ये काही इश्यू मी डिस्कस करतो, किंवा तू 12 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम करतोय तर तुम्ही पण रिलेट करू शकताय की कोणी पर्सनली घेऊ नका प्लीज. माझे 2 EMI चालू आहे. काम करा प्लेंटी तरी स्टमक एम्प्टी. सकाळी ग्रीन टी, संध्याकाळी 90. हेच कॉर्पोरेटवाल्याचं आयुष्य. 2 टाइम पंच, 1 टाइम लंच, याच्यावरच कॉर्पोरेटवाला चालू आहे. 2 टाइम पंच आपला आषाढी एकादशीला चालू झालेलं आहे. पुढच्या कार्तिकीला लंच चालू झालं तर विठ्ठल पावला मागे. कॉर्पोरेटमध्ये किती काम करा ते व्यर्थच आहे. आपला स्वार्थ बघणे हाच परमार्थ आहे. तुम्ही किती इंटरव्ह्यूला बुद्धिमत्ता दाखवा, कामात नीतिमत्ता दाखवा, पण भाजीतल्या कडीपत्त्यासारखीच त्याला किंमत आहे. कॉर्पोरेटमध्ये तुमचे आचार विचार किती चांगले असून काय फायदा नाही, तुमचा याचार चांगला पाहिजे. आता या वाक्याला ज्यांनी प्रतिसाद दिलाय त्यांची रिॲक्शन समजून घ्या. मला एका भाजीवाल्याने विचारलं, इंजिनियर साहेब तुमचं महिन्याला किती पगार उरतो? म्हटलं माझा टॅक्स, PF, EMI गेल्यानंतर आता सगळ्या शेवटी तुझं मला इंजिनियर साहेब म्हटलं ना, तेच उरत. सगळ्यांची हीच परिस्थिती आपल्यामध्ये. सगळ्यांनी हातवर करून मला फक्त चेअर करा जर तुम्हाला असं पण या कॉर्पोरेटमध्ये थोडा ट्विस्ट आलेला आहे. जेव्हापासून जेनजी पोरं कामाला आलेले, आपल्या काही मिलेनियल वाल्याकडनं काही परिस्थिती बदलली नाही. जेनजी पोरांनी खरं आपल्याला परिस्थिती बदलली. तुम्हीच आमच्या अण्णा झाले, तुम्हीच आमच्या रामदेव बाबा. या जेनजी पोरांमुळे आपल्याला कळलं की मेंटल हेल्थ पण हा विषय असतो. याच्या आधी आम्हाला सुट्टी पाहिजे तर आजी मारावं लागत होती. या पोरांमुळे आम्हाला कळलं का डू बिझी, डू नथिंग, शो ऑफ एव्हरीथिंग, याच्यामुळे जग चालतंय. काही करा पण या जेनझी पोरांच्या LinkedIn प्रोफाईलला कधी फॉलो करू नका. जेवढं तुम्हाला डिप्रेशन येईल ना, खरंच तुम्हाला सांगतो लय परिस्थिती बिकट आहे. मी एकाची LinkedIn पोस्ट वाचून दाखवतो, माझ्या पाठने झाली. I am honored to announce that I built my programming language to solve complex mathematical problem by avoiding crunchy paperwork which saves times and improves accuracy. या भाऊनी फक्त कॅल्क्युलेटर बनवले. अजून एकाची मी पोस्ट वाचली,
honored and thrilled to announce that I have selected among 20 candidates who participated in professional and most respected exam which evaluated skills and ability to operate fuel-based automobile, appreciated and certified by Ministry of Transport. या आमचं ड्रायव्हिंग लायसन बनले. 2 तास सिगरेट ब्रेक आणि मॅनेजर सोबत गॉसिप केल्यानंतर यांनी पोस्ट केली, स्ट्रॅटेजिक थिंकर, प्लॅनर, मोटिवेटर अँड ग्रोथ ओरिएंटेड. हे 90s किड्स सगळ्यांनी 90s किड्स जे आपले आहेत सगळे मॅनेजरचे शिवाय खातात रिटायर होऊन जातील, पण यांच्याकडनं काही परिस्थिती बदलणार नाही. त्या दिवशी माझ्या एका मित्राच्या मॅनेजरने त्याला खूप झापलं, कारण की त्याचा आउट ऑफ ऑफिसच्या मेलमध्ये फॉन्ट चुकला होता. त्याचा 1.5 तास सेवा खाऊन झाल्यानंतर त्याला एक जेनझी एम्प्लॉईचा आउट ऑफ ऑफिसचा मेल आला आणि तो लिहिलेला होता, हाय, आय एम टायर्ड ऑफ AC नाव अँड माय ऑफिस चेअर. I am traveling in mountains and breathing fresh airs and pretending my mailbox doesn't exist. If you think your mail is urgent, trust me, it's not. Just sit back and relax. हा मेल वाचून माझ्या मॅनेजरने कपाळाला हात लावलाय. म्हणतो, गणेश शेठ, जेनझी पुरं भरली, सगळी उमेद आम्ही हरली, आता आमची जिरली. गणेश शेठ, आता आमची जिरली. थँक्यू.